कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस आलेली आहे। शरद पवारांनी पाठवलेलं पत्र सादर करण्याची सूचना सुद्धा दिली गेली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पवारांनी दंगलीसंदर्भात पत्र दिलेलं होतं आणि कोरेगाव भीमा दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची पत्रामधून त्यांनी मागणी केली होती। प्रकाश आंबेडकर यांनी आयोगासमोर पत्र सादर करण्याची मागणी सुद्धा केलेली होती। कोरेगाव भीमा या आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस आलेली आहे, नोटीस बजावण्यात आली आहे। शरद पवार यांनी पाठवलेलं पत्र सादर करण्याची सूचना या नोटीसद्वारे करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पवारांनी दंगलीसंदर्भात हे पत्र दिलेलं होतं आणि कोरेगाव भीमा दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची पत्रामधून मागणी केलेली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, प्रकरण काय आहे आणि काय नेमकी नोटीस आलेली आहे, काय आशयाची नोटीस आली आहे उद्धव ठाकरेंना? सध्या कोरेगाव भीमा आयोग सध्या कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करते आणि या चौकशीमध्ये जे आहे ते शरद पवार यांनी एक पत्र दिलेलं होतं 24 जानेवारी 2020 रोजी, जे उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांना। आणि या पत्रामध्ये या दंगलीच्या मागे तत्कालीन सरकार उजव्या संघटनाचा सहभाग असल्याचा उल्लेख करण्यात आला होता। त्याच आयोगासमोर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे सुद्धा चौकशीसाठी जात आहेत, माहिती देत आहेत। त्यावेळी त्यांनी मागणी केली होती की शरद पवारांनी दिलेलं पत्र जे आहे ते त्याने सादर करावं आयोगासमोर। मात्र त्यावेळेस शरद पवारांना सुद्धा नोटीस देण्यात आली। काल शरद पवारांचे जे वकील आहेत त्यांनी लेखी उत्तर आयोगासमोर दिलं की हे पत्र जे आहे ते आमच्याकडे आता उपलब्ध नाही। त्यानंतर आंबेडकर यांच्या वकिलाने आयोगासमोर हे मागणी केली की मग हे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं होतं, तर त्यांना तशी नोटीस जारी करावी। आणि तशी नोटीस जी आहे ती आयोगाने दिलेली असून 2020 मध्ये शरद पवार यांनी दिलेले सगळे पत्रव्यवहार जे आहेत ते तपासून ते पत्र आयोगासमोर 22 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचं आयोगाने मुदत दिलेली आहे। त्या संदर्भातली नोटीस जी आहे ते उद्धव ठाकरे यांना आयोगाने पाठवलेली आहे आणि या पत्रामधला जो मजकूर आहे तो त्यांना देण्यास सांगण्यात आलेला आहे। आता उद्धव ठाकरेकडून या संदर्भात काय माहिती देण्यात येते ते महत्त्वाचं आहे, कारण ज्यांनी पत्र दिले त्याने मात्र हे पत्र उपलब्ध नसल्याचं आयोगासमोर सांगितलेलं आहे। श्रद्धा, अगदी अपडेट घेत राहू बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।